बारामती विधानसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उमेदवार अजित पवार हे विजयी झाले। त्यांना एकूण मतदान 1,81,132 एवढे मते मिळाले आहेत। इंदापूर विधानसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उमेदवार दत्तात्रय भरणे हे विजयी झाले। त्यांना एकूण मतदान 1,17,236 एवढे मते मिळाले। भोर विधानसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उमेदवार शंकर मांडेकर हे विजयी झाले। त्यांना एकूण मतदान 1,26,455 एवढे मते मिळाली आहेत। मावळ विधानसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उमेदवार सुनील शेळके हे विजयी झाले। त्यांना एकूण मतदान 1,91,255 एवढे मते मिळाले आहेत। पिंपरी विधानसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उमेदवार अण्णा बनसोडे हे विजयी झाले। त्यांना एकूण मतदान 1,09,239 एवढे मते मिळाले आहेत। हडपसर विधानसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उमेदवार चेतन तुपे हे विजयी झाले। त्यांना एकूण मतदान 1,34,810 एवढे मते मिळाले आहेत। शिरूर विधानसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उमेदवार ज्ञानेश्वर माऊली आबा कटके हे विजयी झाले। त्यांना एकूण मतदान 1,92,281 एवढे मते मिळाले आहेत। आंबेगाव विधानसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उमेदवार दिलीप वळसे पाटील हे विजयी झाले। त्यांना एकूण मतदान 1,06,888 एवढे मते मिळाले आहेत। कागल विधानसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उमेदवार हसन मुश्रीफ हे विजयी झाले। त्यांना एकूण मतदान 1,45,269 एवढे मते। चिपळूण विधानसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उमेदवार शेखर गोविंदराव निगम हे विजयी झाले। त्यांना एकूण मतदान 96,555 एवढे मते मिळाले। वाई विधानसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उमेदवार मकरंद लक्ष्मणराव जाधव हे विजयी झाले। त्यांना एकूण मतदान 1,40,971 एवढे मते मिळाले आहेत। फलटण विधानसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उमेदवार सचिन पाटील हे विजयी झाले। त्यांना एकूण मतदान 1,19,287 एवढे मते मिळाले आहेत। उदगीर विधानसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उमेदवार संजय बनसोडे हे विजयी झाले। त्यांना एकूण मतदान 1,52,038 एवढे मते मिळाले आहेत। अहमदपूर विधानसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उमेदवार बाबासाहेब मनोहरराव पाटील हे विजयी झाले। त्यांना एकूण मतदान 96,905 एवढी मते मिळाली आहेत। परळी विधानसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उमेदवार धनंजय पंडितराव मुंडे हे विजयी झाले। त्यांना एकूण मतदान 1,94,889 एवढे मते मिळाले। मालसगाव विधानसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उमेदवार प्रकाश सोळंकी हे विजयी झाले। त्यांना एकूण मतदान 65,009 एवढे मते मिळाले। गेवराई विधानसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उमेदवार विजयसिंग शिवाजीराव पंडित हे विजयी झाले। त्यांना एकूण मतदान 1,16,144 एवढे मते मिळाले। अहमदनगर शहर विधानसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उमेदवार संग्राम अरुण काका जगताप हे विजयी झाले। त्यांना एकूण मतदान 1,18,636 एवढे मते मिळाले आहेत। पारनेर विधानसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उमेदवार काशीनाथ महादू दाते हे विजयी झाले। त्यांना एकूण मतदान 1,13,630 एवढे मते मिळाले। कोपरगाव विधानसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उमेदवार आशुतोष अशोकराव काळे हे विजयी झाले। त्यांना एकूण मतदान 1,61,147 एवढे मते मिळाले। अकोले विधानसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उमेदवार किरण यमाजी लमाते हे विजयी झाले। त्यांना एकूण मतदान 73,958 एवढे मते मिळाले। श्रीवर्धन विधानसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या उमेदवार अदिती सुनील तटकरे हे विजयी झाल्या। त्यांना एकूण मतदान 1,16,050 एवढी मते मिळाली। शक्तीनगर विधानसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या उमेदवार सना मलिक या विजयी झाल्या। त्यांना एकूण मतदान 49,341 एवढे मिळाले। शहापूर विधानसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उमेदवार दौलत भिका दरोडा हे विजयी झाले। त्यांना एकूण मतदान 73,081 एवढे मते मिळाले आहेत। इगतपुरी विधानसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उमेदवार हिरामन भिका खोसलकर हे विजयी झाले। त्यांना एकूण मतदान 1,17,574 मते मिळाले। देवळाली विधानसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या उमेदवार सरोज बाबूलाल आहिरे हे विजयी झाल्या। त्यांना एकूण मतदान 81,683 एवढे मते मिळाले आहेत। दिंडोरी विधानसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उमेदवार नरहरी सीताराम जिरवळ हे विजयी झाले। त्यांना एकूण मतदान 1,38,622 एवढे मते मिळाले आहेत।
निफाड विधानसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उमेदवार दिलीपराव शंकरराव बबनकर हे विजयी झाले. त्यांना एकूण मतदान 1,20,253 एवढे मते मिळाली आहेत. सिन्नर विधानसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उमेदवार माणिकराव शिवाजीराव कोकाटे हे विजयी झाले. त्यांना एकूण मतदान 1,38,565 एवढी मते मिळाली आहेत. येवला विधानसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उमेदवार छगन भुजबळ हे विजयी झाले. त्यांना एकूण मतदान 1,35,023 एवढे मते मिळाली आहेत. कळवण सुरगाणा विधानसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उमेदवार नितीन पवार हे विजयी झाले. त्यांना एकूण मतदान 1,19,191 एवढे मते मिळाली आहेत. पाथरी विधानसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उमेदवार राजेश उत्तमराव विटेकर हे विजयी झाले. त्यांना एकूण मतदान 83,767 एवढे मते मिळाली आहेत. वसमत विधानसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उमेदवार चंद्रकांत उर्फ राजू नवघरे हे विजयी झाले. त्यांना एकूण मतदान 1,07,655 एवढे मते मिळाली आहेत. लोहा विधानसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उमेदवार प्रतापराव पाटील चिखलीकर हे विजयी झाले. त्यांना एकूण मतदान 72,750 एवढे मते मिळाली आहेत. पुसद विधानसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उमेदवार इंद्रनील मनोहर नाईक हे विजयी झाले. त्यांना एकूण मतदान 1,27,964 एवढे मते मिळाले आहेत. अहेरी विधानसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उमेदवार धर्मराव बाबा आत्राम हे विजयी झाले. त्यांना एकूण मतदान 54,206 एवढे मते मिळाली आहेत. अर्जुनी मोरगाव विधानसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उमेदवार राजू कुमार सुदामा बडोले हे विजयी झाले. त्यांना एकूण मतदान 82,506 एवढी मते मिळाली. अमरावती विधानसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या उमेदवार सुलभा संजय खोडक्या हे विजयी झाले. त्यांना एकूण मतदान 60,087 एवढे मते मिळाले. तुमसर विधानसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उमेदवार राजू माणिकराव कोरमोरे हे विजयी झाले. त्यांना एकूण मतदान 1,35,813 एवढे मते मिळाले. सिंदखेडचा राजा विधानसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उमेदवार मनोज देवानंद कायदंडे हे विजयी झाले. त्यांना एकूण मतदान 73,413 एवढे मते मिळाले. अळमनेर विधानसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उमेदवार अनिल भाईदास पाटील हे विजयी झाले. त्यांना एकूण मतदान 1,09,445 एवढे मते मिळाले आहेत.